आज मला जायचं होतं जर्मन लँग्वेज साठी बुक्स घ्यायला। नमस्कार मित्रांनो, हा आहे झिरो टू हिरो सिरीजचा डे 8। काल व्लॉग नाही टाकला कारण व्हिडिओ एडिट करताना काही क्लिप्स करप्ट झाले होते। संध्याकाळचे स्लॉट बुक केले होते, त्यामुळे गाडीला चावी लावली आणि चाललो डिलिव्हरी मारायला। स्टोअरला आलो, खूप गर्दी होती त्यामुळे ऑर्डर स्लो पडत होत्या। वेळ भेटला की लगेच जर्मन लँग्वेजची प्रॅक्टिस कंप्लीट करून घेतली। तेवढ्यात लगेच पहिली ऑर्डर पडली, ऑर्डर पिक केली आणि चाललो ऑर्डर डिलिव्हर करायला। खूप जण मला मेसेज करून विचारत होते की ब्लिंकिटला पेमेंट किती मिळतं। तर ब्लिंकिट मध्ये पेमेंट हा फिक्स नसतो, तर तो तुमच्या ऑर्डर्सवर डिपेंड असतो आणि ब्लिंकिट मध्ये वीकली पेमेंट्स होतात। तुमची एक आठवड्याची कमाई सोमवारी तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाते आणि पर ऑर्डरचा पे आउट हा त्याच्या डिस्टन्स वर डिपेंड असतो। त्यामुळे जेवढे जास्त तुम्ही काम कराल तेवढी जास्त तुमची अर्निंग होईल। ही माझी शेवटची ऑर्डर होती, त्याचे मला 38 रुपये भेटले होते। त्यानंतर मला जायचं होतं बुक्स आणायला। माझे बुक्स चुकीच्या पत्त्यावर डिलिव्हर झाले होते, त्यामुळे त्यांनी मला ऑफिस मध्ये येऊन ते बुक्स कलेक्ट करायला सांगितले। बुक्स कलेक्ट केले आणि मित्र म्हणला चल पुण्यातला सगळ्यात फेमस वडापाव खाऊन येऊ। वडापाव खाण्यासाठी आम्ही आलो होतो कॅफे गार्डन आणि मित्रांनो इथला वडापाव खाण्यासाठी एवढी गर्दी होती आणि एवढी मोठी लाईन होती। आम्ही घेतले होते 2 वडापाव आणि 2 कोल्ड कॉफी, पण खाण्याच्या नादात शूट करायचं विसरून वडापाव खाऊन झाले आणि लगेच चाललो रूमवर, कारण रात्रीचे स्लॉट बुक केले होते। आणि खूप लोकांनी मला बिझनेस साठी जागा शोधायला मदत केली आहे, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद। रात्रीचे सगळे स्लॉट कंप्लीट केले, सगळे ऑर्डर कंप्लीट केले आणि खूप पाऊस येतो, त्यामुळे लगेच आलो जिमला आणि थोडासा वॉर्मअप केला कारण खूप कंटाळा आला होता। तर असा होता माझा डे 8 सिरीज। सगळी पाहण्यासाठी पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।